श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी माझ्या पप्पांबरोबर रोज स्वामींची पूजा व सेवा करत होते. त्यामुळे मला स्वामींनी माझा रक्षणाबंधनसाठी भाव दिला. म्हणून स्वामींचे कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बघा माझ्या मुलीला किती आनंद आहे. रक्षाबंधनासाठी तिला भाऊ आहे म्हणून. तरी सगळ्यांना भाऊ असेल असे नाहीच. मी स्वामींना नवस केलता की आम्हाला नवरा बायकोनी नवस केल्यामुळे आम्हाला पुत्रप्राप्ती होऊ द्या. त्या व्हिडिओ बनवलेला आहे. तरी स्वामींनी आमचा नवस पूर्ण केला. तर हा व्हिडिओ मी व्हॉईसमध्ये रेकॉर्ड केलेला आहे मुद्दाम. कारण की वेळ नाही, गणपती पेंटिंग चालू असल्यामुळे. आपण बघितलं असेल दुपारी. तर ज्या बहिणींना आपल्या स्वामी सेवक बहिणी आहेत, त्या माता भगिनीला जर भाऊ नसेल तर आपल्या स्वामीरायांना जिथे जिथे मठ असतील तेथे तेथे आपल्या स्वामीरायांना जाऊन राखी बांधण्याचं विनंती मी करत आहे. आपला भाऊ म्हणजेच पाठीराखा असतो आणि आपले स्वामी म्हणजे आपले पाठीराखे आहेत. ध्यानात ठेवा स्वामी भक्तांनो. आपले भाऊ सगळं देव म्हणजे सगळ्या रूपात आपल्या पाठीशी असतो. भाऊ बहीण काय म्हणा त्यांना, तुमच्या पाठीशी कायम आहेत स्वामी. तर आपल्या बहिणींना सांगणं एवढंच आहे. तर उद्याच्या दिवशी आपण रक्षाबंधना दिवशी जाताना फुले, हार, पावशेर पेढे, गोडधोड स्वामींना, शक्यतो बुंदी जास्त प्रमाणात महाराजांना आपल्या आवडत होती. तर बुंदी मिळाली थोडीशी 5-10 रुपयाची तरी थोडासा प्रसाद म्हणून आपल्या स्वामींना रक्षाबंधन करताना अवश्य तिथे ठेवा. पूजा स्वामींना ग्रहण करण्यासाठी द्या. गोडधोड पूजा अर्चा करताना उदबत्ती लावा. सुरेख असे मनापासून त्यांच्या पाया पडा. सांगा स्वामीरा आमच्या कायम पाठीशी राहा. आजपर्यंत राहता आलेला आहे, पण इथून पुढे सुद्धा आम्हाला संकटातून मुक्त करा, अनेक प्रश्नातून मुक्त करा. स्वामीराया भावाच्या रूपात तुम्ही आमच्या पाठीशी राहा. हेच माझं सांगणं आहे स्वामी भक्तांना, माझ्या बहिणींना, सगळ्या स्वामी सेवकांना. ज्यांना बहीण नसेल त्यांनीसुद्धा आपल्या स्वामींच्या मठात गेल्याच्या नंतर तिथे अनेक माता भगिनी येत असतात. त्यांच्याकडून राखी बांधून घेतली तरी काही हरकत नाही. कारण आपल्याला त्या स्वामींच्या मठात गेल्यावर बहिणींच्या रूपातच आपल्याला भेटत असतात तिथं माता भगिनी आपल्या सगळ्या. त्यामुळे सांगणं एकच आहे आपल्या स्वामी भक्तांना, उद्याच्या दिवशी नक्की स्वामींच्या मठात जा. बहीण असो अगर नसो तरी पण आपण तिथं गेलं पाहिजे. किंवा दोघांनी मिळून बहीण असले तरी जावा किंवा भाऊ नसेल तरी जावा. आपल्या बहिणी माता भगिनींनी स्वामींना अवश्य रक्षाबंधन करा. तेवढंच आपल्याला पुण्य लाभणार आहे उद्याच्याला. म्हणून हा व्हिडिओ थोडक्यात बनवलेला आहे. रक्षाबंधनाचं महत्त्व म्हणजे ज्यांना असतं नसतं बहीण भाऊ त्यांनाच कळतं हे खरं. तर स्वामी भक्तांना एवढंच सांगणं आहे माझं. तर अवश्य उद्याच्याला आपल्या स्वामीरायांना रक्षाबंधन करा. श्री स्वामी समर्थ.